माफ करा 12th वुमेन दोन्ही संघांची आपल्याला विनंती असेल आपण कृपया कमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे। महिला क्रिकेट आपण पाहतो या वुमेन्स क्रिकेट या मैदानावरती चांगला खेळ आपण नक्कीच पाहतो या मैदानावरती। सर्व खेळाडूंकडून चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतो या मैदानावरती। गोलंदाजी महारकर प्रतीक्षा गोलंदाजी महारकर सज्ज पाहायला मिळत आहेत क्वीन्स 11 संघाकडून। या संघाचा विचार केला या संघाने देखील हा पहिला सामना नक्कीच पराभूत झालाय। वीर युवराजने या संघाला देखील पहिल्या सामन्यात हार पत्करावी लागली, परंतु दोन्ही संघ हे नक्कीच पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत या मैदानावरती उभे ठाकतायत। त्या मैदानावरती एका बाजूला क्वीन्स 11 दुसऱ्या बाजूला वीर युवराजने स्ट्राईक एंडवरती फलंदाजांचा विचार केला। रिया आणि साथ देताना फलंदाज स्वीटी। गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रतीक्षा। पहिला चेंडू लेग बायच्या रूपात मिळालेली एक धाव आणि यावेळेस फलंदाज स्वीटी नक्कीच बॅक टू द पवेलियन। त्रिफळा उद्ध्वस्त त्रिफळा चित आणि त्यानंतर पहिला धक्का वीर युवराजने कोरगाव संघाला डीजे। बॅटर प्रतीक्षा हिची नक्कीच संघाची साथ देण्यासाठी वन डाऊनच्या रूपात नवीन फलंदाज मैदानात प्रतीक्षा पाहायला मिळते। कशा प्रकारे असेल या मैदानावरती खेळ राहिलेल्या या चेंडूंवरती कारण विचार केला तर केवळ 2 चेंडू होत आहेत समाप्त। लेग बायच्या रूपात एक धाव ही पूर्ण पाहायला मिळाली, परंतु या 4 षटकांच्या सामन्यात काय घडतं या मैदानावरती पाहणं औत्सुक्याचं असेल हे मात्र नक्की। यावेळेस देखील चांगला चेंडू अजून एक पाहायला मिळाला आहे। नक्कीच धाव घेण्याचा प्रयत्न एक धाव दोन्ही फलंदाज स्वतःसाठी पूर्ण करतात आणि त्यानंतर टीमचं टोटल हे देखील 2 धावांवरती पाहायला मिळतंय। आपण पाहतोय फर्स्ट ऑल गोवा टेनिस बॉल क्रिकेट वुमेन्स टुर्नामेंट या मैदानावरती महिला क्रिकेट हे पाहायला मिळतं या मैदानावरती आणि या 2 संघांच्या दरम्यान ही चालू असलेली लढत या मैदानावर क्वीन्स 11 बनाम वीर युवराजने हे दोन्ही संघ आमने सामने उभे ठाकतायत त्या मैदानावरती। स्ट्राईक एंडवरती फलंदाज यावेळी चांगला चेंडू बॅकफुटला गेल्यानंतर फटका उडवण्याचा प्रयत्न। धावसंख्येचा विचार केला, धावसंख्येत नक्कीच भर पाहायला नसेल कारण हा चेंडू आहे डॉट। धावसंख्या स्थिरावते 2 या आकड्यावरती। प्रतीक्षाची गोलंदाजी प्रतीक्षा। यावेळी अजून एक चांगला चेंडू प्ले अँड मिस नक्कीच पाहायला मिळालाय। हा चेंडू देखील डॉट पाहायला मिळतोय आणि त्यानंतर स्कोरबोर्ड मध्ये बदल नाहीये। धावसंख्या ही स्थिरावलेली पाहायला मिळते, ती मात्र केवळ 2 या आकड्यावरती। 2 धावा एका आकड्याच्या मोबदल्यात। नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला या मैदानावरती। तो फलंदाजी करणारा संघ वीर युवराजने कोरगाव संघाने। यावेळी देखील अजून एक चांगला चेंडू बॅट अँड बॉलचा काही संपर्क नव्हता। बॅटचा बॉलचा चुकलेला ताळमेळ चुकलेला संपर्क चेंडू विकेट किपरच्या हातात डॉट निर्धाव आणि स्कोरबोर्ड स्थिरावलाय, तो मात्र केवळ 2 या आकड्यावरती एका ओव्हरच्या समाप्ती अखेर। येस गोलंदाजी मार्कवरती बदल पाहायला मिळाला आहे। हा पहिला बॉलिंग चेंज गोलंदाजी मार्कवरती सिया नक्कीच पाहायला मिळते ती गोलंदाजी मार्कवर। पहिला चेंडू काहीसा यॉर्कर लाईनचा ब्लॉक होल मध्ये फेकलेला आणि या पहिल्या चेंडूवरती नक्कीचा विचार केला तर एक धाव पूर्ण पाहायला मिळते। यावेळी चांगला चेंडू पुन्हा एकदा शरीरावरती आदळलाय। हॅलो
हॅलो. थँक्यू डीजे. यावेळेस कट केला, फटका हवेत आहे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, यष्टीरक्षक येतो आणि त्यानंतर एक चांगला छेल टिपला या मैदानावर. डीजे केविलवाणी स्थिती उद्भवते या मैदानावरती. अजून एक फलंदाज माघारी परतल्यानंतर न्यू बॅटर मैदानात. रिया माघारी परतते. 4 चेंडू डॉट, एका चेंडूवर 2 धावा, तर त्यानंतर चेंडूवरती बाद आणि त्यानंतर न्यू बॅटर मैदानात सज्ज. स्ट्राइक एंडवरती न्यू बॅटर मैदानात वैशाली सज्ज पाहायला मिळते. नॉन स्ट्राइक एंडवरती कट्टी सज्ज पाहायला मिळते, ती फलंदाज. यावेळी चांगला चेंडू, धावसंख्येचा विचार केला स्कोरबोर्ड मध्ये नक्कीच भर पाहायला मिळते. धावबादची संधी आहे, रन आउटची संधी आणि यावेळेस फलंदाज रन आउट या मैदानावर. स्कोरबोर्ड मध्ये अजून एक गडी बाद, धावसंख्या केवळ स्थिरावली ती 6 या आकड्यावरती. डीजे नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानात. प्रतिभा भारती पाहायला मिळते, नक्कीच स्ट्रायकरवरती. चांगला चेंडू, पुन्हा एकदा फ्रेडची संधी आहे. खेळ समाप्त होतोय तब्बल 2 षटकांचा, 2 ओव्हरचा आणि धावसंख्या ही 9 धावांवरती पाहायला मिळते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गड्यांच्या मोबदल्यात, मात्र केवळ धावसंख्या ही 9 धावांवरती. डीजेच्या भूमिकात अर्पिता सज्ज पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवरती बदल, नवीन गोलंदाज न्यू बॉलर काशी. यावेळेस फटका हवेत आहे, क्षेत्ररक्षक दूरवरून आले चेंडूवरती.
फटका नक्कीच फसलेला होता, झेल टिपण्याची संधी होती, मात्र प्रतीक्षा यांच्याकडून झेल सुटलाय आणि त्यानंतर मिळालंय अजून एक जीवनदान या मैदानावर. एकंदरीत धावसंख्येचा विचार केला स्कोरबोर्ड स्थिरावला जातोय तो मात्र केवळ 10 या धावसंख्येवरती. यावेळेस चांगला चेंडू फटका निघालाय. फुल टॉस चेंडू बॅट वरती आलाय, स्पर्श केलाय बॅटचा बॉलचा, ऑन साइडला फटका निघालाय, दूरवरून क्षेत्ररक्षक देखील आले चेंडूवरती. तोपर्यंत रनआउटची संधी आहे, मात्र दोनही बॅटर आपल्या क्रीज मध्ये अगदी सुरक्षित पोहोचल्यानंतर टीमचं टोटल हे नक्कीच स्थिरावलेलं पाहायला मिळतंय. ते 18 या धावसंख्येवरती. 18 धावा या ओव्हरमध्ये आतापर्यंत एक सिंगल, एक षटकार, एक सिक्स आणि 2 धावा या प्रकारची फलंदाजी नक्कीच पाहायला मिळते. काहीशी चांगली सुरुवात, काहीचा चांगला टोटलकडे वळवण्याचा प्रयत्न प्रतीक्षेच्या माध्यमातून पाहायला मिळतो या मैदानावरती. यावेळी देखील अजून एक चांगला चेंडू नक्कीच पाहायला मिळालाय. धावसंख्येचा विचार केला हा चेंडू डॉट बहुधा पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू आणि त्यानंतर टीमचं टोटल हे स्कोरबोर्ड मध्ये स्थिरावलेलं पाहायला मिळतंय, मात्र 18 या धावसंख्येवरती. यावेळेस फुल टॉस चेंडू ऑन साइडला फटका मारण्याचा प्रयत्न. यावेळेस ऑन साइडला फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटचा बॉलचा अजून एक चुकलेला संपर्क, त्यानंतर धावसंख्येत मिळाली ती 1 धाव. 19 अशी धावसंख्या नक्कीच पाहायला मिळते. यावेळेस अजून एक चांगला चेंडू फटका उडवण्याचा प्रयत्न नक्कीच पाहायला मिळतोय. धावबाची संधी देखील आहे, मात्र चेंडूचा विचार जर केला तर 1 धाव या चेंडूवरती देखील पूर्ण पाहायला मिळते. एकंदरीत खेळ समाप्त होतोय या षटकातील 6 चेंडूंचा धावसंख्या 20 या आकड्यावरती पाहायला मिळते. गोलंदाजी मार्गावर बदल पाहायला मिळतोय. शेवटच्या षटकात गोलंदाज विंकिता सज्ज पाहायला मिळते. ऑन साइडला फटका निघाला, चेंडू नक्कीच सीमारेषा पार पाहायला मिळतो. या ठिकाणी स्वागत केलं जातंय गोलंदाजाचं डीजे. गोलंदाज साईशा पहिल्या चेंडूवरती षटकार. यावेळेस फुल टॉस नक्कीच पाहायला मिळालाय. ओव्हर द वेस्ट आहे हा चेंडू. 1 धाव अतिरिक्त मिळते या मैदानावरती. धाव घेण्याची अजून एक संधी नक्कीच पाहायला मिळाली. पंचांचा इशारा, चेंडू नो आहे. नोच्या रूपात अजून एक धाव. धावसंख्येच्या खात्यात पडलेली भर. टीमचं टोटल परावर्तित धावसंख्या 28 या धावसंख्येवरती.
यावेळेस ऑन साइडला फटका निघाला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने चांगलं फील्ड, एक धाव नक्कीची पूर्ण आणि त्यानंतर टीमच्या टोटल मध्ये पडलेली भर धावसंख्या परावर्ती 29 या आकड्यावरती. ची धावसंख्या पहिल्या 3 षटकांनंतर काहीशी कमी धावसंख्या स्थिरावलेली होती. या अंतिम षटकात त्या धावसंख्येला मोठं वलय प्राप्त करून देण्याचा प्रयत्न फलंदाज करताना. यावेळी देखील फुलटॉस चेंडू, ऑन साइडला फटका मारण्याचा प्रयत्न, स्लॉक स्वीप मारण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. मात्र बॅटचा चुकलेला संपर्क आणि त्यानंतर फलंदाजाला आदळला चेंडू शरीरावरती. धावसंख्येत बदल नाहीये, धावसंख्या स्थिरावली 29 या आकड्यावरती. यावेळी अजून एक चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा पाहायला मिळालाय. हा चेंडू देखील निर्धाव पाहायला मिळतोय. आतापर्यंत विचार केला 4 चेंडूंचा झालाय खेळ समाप्त आणि धावसंख्या 29 धावा धावफलकावरती. एक चेंडू नो फेकला, एक षटकार, परंतु त्यानंतर चांगला कमबॅक. यावेळी फुलटॉस चेंडू बॅटवर आलाय, ऑन साइडला फटका, ऑफ साइडला फटका निघालाय, माफ करा, कव्हर्सच्या दिशेने लॉंग ऑफच्या दिशेने फटका सजतोय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती येते, तोपर्यंत मिळते ती अजून एक धाव. या एका धावेनं टीमचं टोटल हे परावर्तित पाहायला मिळतंय. धावसंख्या पुढे पोहोचते ती 30 या आकड्यावरती. यावेळी चांगला चेंडू, फटका निघालाय ऑन साइडला, दूरवर क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, परंतु फंबल पाहायला मिळालाय फिल्डिंग मध्ये. चेंडू चुकलाय आणि चेंडू गेलाय सीमारेषा पार. एकंदरीत खेळ झालाय 4 षटकांचा 24 चेंडूंचा समाप्त आणि या 24 चेंडूंच्या समाप्ती अखेर धावसंख्या पोहोचली ती 34 या आकड्यावरती. विजयासाठी 35 धावांची आवश्यकता प्रतिस्पर्धी संघ क्वीन्स 11 संघाला.
साईशा हे दोन फलंदाज या दोन फलंदाज मैदानात पाहायला मिळत आहेत आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रतिस्पर्धी संघाकडून बॉलर राही पहिला चेंडू डॉट पाहायला मिळाला होता त्यानंतरचा हा चेंडू एक धाव पूर्ण केली जाते या मैदानावरती दोन्ही फलंदाजांकडून चांगलं फील्ड आहे परंतु तेवढीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट एक धाव नक्कीच पूर्ण टीमच्या टोटलमध्ये पडलेली भर धावसंख्येला मिळालेली सुरुवात ही 35 धावांच्या आवाराचा पाठलाग करताना यावेळी चांगला चेंडू फटका उडवलाय लॉंग ऑफच्या डोक्यावरून फटका पाहायला मिळाला क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करताना मात्र एक नेत्रदीपक फटका ऑफ साइडला लॉंग ऑफच्या दिशेनं आणि मिळवलेत तब्बल 4 धावा या मैदानावरती अतिशय सुंदर फटकेबाजी करण्याचा इरादा हेतू नक्कीच पाहायला मिळतो या मैदानावरती या फलंदाजाचा अगदी मैदानात आल्या आल्या चौकार प्राप्त केला जातोय आणि त्यानंतर 4 धावांनिशी टीमचं टोटल परावर्तित केलं जातंय ते 5 या आकड्यावरती यावेळी चांगला चेंडू हलक्या त्यांना ड्राईव्ह केलाय फटका निघालाय क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी चेंडूवरती आलाय फील्ड प्लेसमेंट सुंदर पाहायला मिळालं या ठिकाणी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडून प्रतिस्पर्धी संघाला कमीत कमी धावसंख्येवरती रोखण्याचा प्रयत्न केला जाईल कारण 35 धावांचं एक माफक आव्हान आहे परंतु टेनिस क्रिकेटचा खेळात जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाही तोपर्यंत भाकीत करणं अयोग्य की कुठचा संघ सामना जिंकेल फुलटॉस चेंडू फटका आहे हवेत क्षेत्ररक्षक आले चेंडूच्या खाली टिपलाय झेल आणि त्यानंतर खेळाडू बॅक टू द पवेलियन 5व्या चेंडूवरती पहिला धक्का डीजे सगळे पुन्हा एकदा मैदानावर गोलंदाजी मार्कवरती सफलता मिळवली गोलंदाज राहीनं पहिला धक्का दिलाय प्रतिस्पर्धी संघाला धावसंख्या स्थिरावली ती मात्र केवळ 6 धावांवरती 35 धावांच्या आवाराचा पाठलाग करताना यावेळी चांगला चेंडू अजून एक पाहायला मिळालाय नक्कीच त्या ठिकाणी बॅकफुटला गेलाय फलंदाज कट करण्याचा प्रयत्न हा पाहायला मिळतोय मात्र या विचार केला या चेंडूचा धावसंख्येत देखील बदल नाहीये धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळते पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर एका षटकाच्या समाप्तीनंतर टीमचं टोटल स्थिरावलेलं पाहायला मिळते मात्र 6 या धावसंख्येवरती सगळ्या मैदानावरती 35 धावांच्या आवाराचा पाठलाग 6 धावा बनल्या आहेत आणि विजय
यावेळी फटका उडवलाय, चेंडू हवेत आहे. दोन क्षेत्ररक्षकांची अभेद्य भिंत चिरण्याचा प्रयत्न देखील असेल चेंडूवरती, मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. चेंडूला अडवलं जात आहे आणि धावसंख्येत नक्कीची भर जर बघितली तर धावसंख्येत भर पडली जाते ती एका धावेची. एका धावेनं धावसंख्येत पडलेली भर स्कोरबोर्ड परावर्तित 7 या आकड्यावरती. 35 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना काही सुस्तावलेल्या धावसंख्या काहीशी पाहायला मिळते. फील्ड प्लेसमेंट हे नक्कीच सुंदर सुरेख पाहायला मिळतंय. यावेळेस फटका उडवलाय, चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूवरती येते, मात्र यावेळेस देखील जीवनदान लाभतंय फलंदाजीला. नक्कीच वारंवार चांगली फलंदाजी करण्याचा प्रयत्न, परंतु गोलंदाजी तेवढी चांगली ही सुंदर पाहायला मिळते. आणि धावसंख्येचा विचार केला 2 सिंगल आतापर्यंत या ओव्हरमध्ये या षटकात आणि धावसंख्या 8 धावा धावफलकावरती. स्वीटीचा हा चेंडू अतिशय सुरेख पाहायला मिळालाय. टप्पा पडल्यानंतर काहीसा वळण घेणारा चेंडू, ऑन साईडला ताकदवर फटका मारण्याचा प्रयत्न फलंदाज साईशाहीचा चुकतोय आणि त्यानंतर हा चेंडू देखील निर्धाव गेल्यानंतर स्कोरबोर्ड स्थिरावतोय तो मात्र 8 या धावसंख्येवरती. 8 धावा एका गड्याच्या मोबदल्यात हा स्कोरबोर्ड या षटकात या ओव्हरमध्ये 3 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. यावेळेस देखील पुन्हा एकदा फटका उडवण्याचा प्रयत्न. यावेळेस देखील फलंदाज थोडीशी बचावते या मैदानावरती. गोलंदाजाचा विचार केला, स्वीटीनं चांगली गोलंदाजी केली. सलगचे 2 चेंडू हे निर्धाव फेकलेत आणि स्कोरबोर्ड स्थिरावून ठेवलाय तो 8 या धावसंख्येवर. यावेळेस फटका फसलाय, फटका हवेत आहे, चेंडू हवेत राहिलाय. त्यानंतर दूरवरून जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतील चेंडूवरती, चेंडू अडवण्याचा प्रयत्न पाहायला मिळेल तोपर्यंत अजून एक धाव, अजून एक सिंगल आणि या सिंगलनिशी टीमच्या टोटलमध्ये पडलेली भर धावसंख्या ही पोहोचते तब्बल 9 या धावसंख्येवरती. यावेळी चांगला चेंडू फटका उडवलाय, हवेत आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, फिल्डर असेल मात्र चेंडू फिल्डरच्या डोक्यावरून सीमारेषेचं उल्लंघन करताना तब्बल 6 धावांसाठी. डाव्या हाताची फलंदाजच्या बॅटमधून, प्रीतीच्या बॅटमधून निघालेला हा फटका, चेंडू जातोय सीमारेषा पार 6 धावांसाठी. आणि या 6 धावांनी टीमचं टोटल परावर्तित पाहायला मिळतंय ते 15 या धावसंख्येवरती. 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त 12 चेंडूंचा, म्हणजे विजयासाठी 12 चेंडू 20 धावांची असेल आवश्यकता. यावेळेस देखील पुन्हा एकदा फटका हवेत आहे. नक्कीच एका वेळेस ज्याच्या वेळी वाटतंय चांगली फलंदाजी पाहायला मिळते, अगदी त्याच वेळी नक्कीच काहीसा खेळ बदलताना पाहायला मिळतो या मैदानावरती. अजून एक सिंगल नक्कीच पाहायला मिळाले आणि या सिंगल नंतर धावसंख्येत पडलेली भर, धावसंख्या 17 या आकड्यावरती. गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज सेजल सज्ज पाहायला मिळते गोलंदाजी मार्कवर.
सेजलकडून पहिला चेंडूवरती सिंगल, त्यानंतर सिंगल. या चेंडूवरती अजून एक चांगला चेंडू, मात्र हा चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. हा चेंडू बहुधा डॉट पाहायला मिळतोय आणि त्यानंतर टीमचं टोटल स्थिरावतोय 17 या धावसंख्येवरती. यावेळी चांगला चेंडू, स्विंग अँड मिस, प्ले अँड मिस, बाहेरच्या दिशेला फेकलेला चेंडू, पंचांचे दोन्ही हात समांतर, वाईड चेंडूची खूण आणि त्यानंतर मिळालेली एक धाव. स्कोरबोर्ड परावर्तित 18 या धावसंख्येवरती. बघता भजी मागता वडे या प्रकारचा चेंडू नक्कीच पाहायला मिळालाय, तो म्हणजे वाईड आणि त्यानंतर टीमचं टोटल 18 धावेवरती. यावेळेस अजून एक आक्रमक फटका, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे, फील्ड करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू, या चेंडूवर देखील फटका पाहायला मिळतोय, तो सीमारेषा पार चौकारासाठी. या 4 धावांनी टीमच्या टोटल मध्ये पडलेली भर. धावसंख्या 22 या आकड्यावरती पाहायला मिळते. 22 धावा धावफलकावर. यावेळेस हा चेंडू वाईड स्वैर पाहायला मिळतोय, दिशा भरकटतोय साधारण गोलंदाज. अतिरिक्त एका धावेत पडलेली भर. स्कोरबोर्ड परावर्तित पाहायला मिळतोय. धावसंख्या 23 या आकड्यावरती. 4 चेंडूंचा खेळ झाला समाप्त. 8 चेंडूंचा खेळ बाकी. आकुटपेचा चेंडू पुल केलाय, फटका हवेत आहे, क्षेत्ररक्षक आलाय खाली, फिल्डर पाहायला मिळाले आणि त्यानंतर टिपलाय झेल. खेळाडूचा खेळ होतोय समाप्त. अजून एक फलंदाज माघारी परतना पाहायला मिळते. खेळाडू साईशा बॅक टू द पवेलियन माघारी आणि एकंदरीत धावसंख्या ही स्थिरावते 23 या आकड्यावरती. म्हणजे विजयासाठी 12 धावांची आवश्यकता शिल्लक आहेत, मात्र केवळ 7 चेंडू. डीजे फुलटॉस चेंडू बॅट वरती. न्यू बॅटर मैदानात शारदा सज्ज पाहायला मिळते. रनआउटची संधी धावबादची पाहायला मिळाले, मात्र एक धाव सक्सेसफुल रित्या अगदी सहजची पूर्ण करतायत दोनही फलंदाज. या एका सिंगलने, या एका धावेनं टीमचं टोटल हे परावर्तित पाहायला मिळतंय आणि त्यानंतर धावसंख्येचा विचार केला, स्कोरबोर्ड परावर्तित पाहायला मिळतोय तब्बल 24 या आकड्यावरती. 6 चेंडू विजयासाठी 11 धावांची असेल आवश्यकता. कुठचा गोलंदाज असेल, गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक एंडवरती आहे शारदा. परंतु त्यापूर्वी वळूया आपण यानंतरच्या सामन्याकडे. शिवांश मांद्रेम वर्सेस मोरजिम मोरजिम बनाम शिवांश मांद्रेम या दोन संघांचा सामना होतोय. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल आपण कृपया लवकरात लवकर कमेंट्री बॉक्स कडे टॉससाठी या. संबंधनीय तातू यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस होतोय. शिवांश मांद्रेम बनाम मोरजिम या दोन संघांदरम्यान हा टॉस. मोरजिम संघ टॉस जिंकतोय, निवडतोय प्रथमतः फील्ड क्षेत्ररक्षण. अंतिम षटकात पहिला चेंडू डॉट निर्धाव राहायला पाहायला मिळतोय. अंतिम षटकात गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज बिंदिया ही गोलंदाजी मार्कवरती सज्ज. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू, समोरच्या दिशेला फटका मारण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, हवेत आहे चेंडू, स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली आले, एक सुरेख झेल टिपलाय आणि त्यानंतर हा पहिला गडी बाद या चौथ्या षटकात. पहिला धक्का आणि त्यानंतर टीमचं टोटल हे स्थिरावताना पाहायला मिळतंय 24 धावसंख्येवरती. डीजे
थँक्यू डीजे. यावेळेस चांगला चेंडू, फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक यष्टीरक्षकाकडे संधी होती, मात्र ही संधी दवडली या मैदानावरती. उडालेला झेल कारंजा सुटलाय आणि त्यानंतर एक धाव पूर्ण पाहायला मिळाले. म्हणजे धावसंख्येत पडली ती या एका धावेची भर आणि धावसंख्या पोहोचते 25 या आकड्यावरती. विजयासाठी 3 चेंडूत 3 बॉल, विजयासाठी 10 धावांची आवश्यकता. 10 रन्स रिक्वायर्ड नाव इन रिमेनिंग 3 डिव्हिलीज. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ बाकी. डाव्या हाताची फलंदाज स्ट्राईक एंड वरती. यावेळेस शफल झाल्यानंतर फटका मारण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला खरा, मात्र बॅटचा बॉलचा काहीसा चुकलेला संपर्क. धाव घेण्याचा प्रयत्न नव्हता आणि बडोद्याचा हा चेंडू देखील डॉट निर्धाव पाहायला मिळतोय आणि धावसंख्या स्थिरावते 25 या धावसंख्येवरती. 2 चेंडू, विजयासाठी 10 धावांची आवश्यकता. म्हणजे दोनही मोठे फटके मारणं हे काहीसं बंधनकारक, अति आवश्यक पाहायला मिळतं या मैदानावरती. यावेळी चांगला चेंडू शरीरावरती आदळलाय. सामना जवळपास समाप्त करण्याच्या उद्दिष्टातून ही गोलंदाजी पाहायला मिळते. एका चेंडूत असेल 10 धावांची आवश्यकता. सामन्यावरती हळूवार पकड मजबूत केली या ठिकाणी फिल्डिंग करणाऱ्या टीमने. म्हणजेच वीर युवराजने कोरगाव संघ काहीशी पकड मजबूत करताना. यावेळेस फटका उडवलाय, फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल टिपण्याची संधी, सुरेख झेल आणि त्यानंतर खेळाडू माघारी. परत त्याला पाहायला मिळेल. एकंदरीत 4 षटकांचा खेळ होतोय समाप्त. 35 धावांच्या आवडचा पाठलाग करताना स्कोरबोर्ड स्थिरावतोय. मात्र केवळ आणि केवळ या मैदानावरती 25 धावांवरती 9 धावांच्या फरकानं हा सामना जिंकतोय या ठिकाणी फलंदाज.